नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आज आपण बनवणार आहोत असं मस्तपैकी बटर चिकन. सुरुवात करूया चला. इथे आपण कांदा घेऊ, असं कोथिंबीर घ्यायची, टोमॅटो घ्यायचा, जिरा पावडर, गरम मसाला, धना पावडर, परत कस्तुरी मेथी, मीठ, इथं दही घ्यायची, चिकन, आणि आपण इकडे घेऊया आता आलं आणि लसूण, इथं मिरची, काजू आणि जिरे आणि बटर आणि काश्मीरी मिरची सुद्धा घ्यायची लाल. असं तेल तापवायला ठेवायचं, त्यात जिरे टाकायची पहिल्यांदा, ती छान तडतडून द्यायची, अशी तडतडायची मस्तपैकी. आता यात आपण टाकूया कांदा, थोडा थोडा करत सगळा कांदा टाकून घेऊया आपण. असं कांदा टाकायचा सगळा, असं थोडा थोडा करत मिक्स करायचं त्याला. आणि कोथिंबीरीचा आहे ना, जी खालचा भाग असतो जास्त दांड्याच्या, त्यात शक्यतो घ्यायच्या त्याच्यात. आता टोमॅटो टाकू, सगळं टाकून घ्यायचं, कांदा टोमॅटो. थोडासा कांदा बाजूला ठेवायचा बारीक चिरून घ्यायला. अशी काजू टाकायची, यात लाल तिखट टाकूया. मसाले ह्याच्यात पण टाकायचे थोडे, आणि इथं लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर आणि कस्तुरी मेथी आणि गरम मसाला सुद्धा, हे सगळे टाकून घ्यायचे. एक एक करत सगळ्याची छोटा चम्मच असेल तर 1.5 चम्मच टाकायचा, आणि मोठे चम्मच असेल तर 1 चम्मच टाकायचा. अशा प्रकारे सगळं टाकून घ्यायचं. ह्याला आहे ना आपण जितका वेळ शिजवू असं तेवढं चांगले, म्हणजे भाजी करताना कमी शिजले जातं. हे आपण रात्री सुद्धा मसाला असं वाटून ठेवू शकतो, सकाळी आपल्याला अर्जंटमध्ये भाजी करायची असेल तर. हा मसाला जवळजवळ 10 ते 15 मिनटं भाजावा लागतो. याच्यात आपण लाल मिरच्या टाकल्या, तर इथे चिकन घेऊया. त्यात आता थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकून घेतलं, आता दही टाकू. दही थोडीशीच टाका, माझ्याकडून थोडीशी जास्त पडली आहे, थोडी कमीच टाका दही, जेणेकरून आहे ना त्याला टेक्स्चर खूप छान येतं. आता याच्यात कस्तुरी मेथी टाकायची, चुरून टाकायची, छान क्रिस्पी असेल तर. अशी नाही का क्रिस्पी असं त्याचा आहे ना भुगा भुगा करून टाकायचं, खूप छान लागते. धना पावडर टाकूया, 2 चमचे टाकली आपण धना पावडर. आता आपण जिरा पावडर टाकूया. जिरा पावडर पण सेम घ्यायची, थोडी थोडी करत सगळं टाकायचं. आता आपण इथं गरम मसाला घेऊ. गरम मसाला पण 2 चम्मचच टाकायचा आहे, जास्त पण नाही टाकायचा. ही भाजी चवीला अगदी उत्तम लागते. तुम्हाला भाजी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. आता आपण इथं मसाले टाकून घेतलेत सगळे. लाल तिखट अजून थोडंसं टाकायचं, आपल्याला जसं तिखट लागेल त्यानुसार टाका. आमच्या घरात कमी तिखट लागतं म्हणून मी कमी टाकले. तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. यात आता मीठ टाकून घेऊ. हे आपण जितकं फ्रीजमध्ये असं नाही का फ्रीजरमध्ये ठेवायचं, 10 ते 15 मिनटं ठेवायचं, म्हणजे ते मसाला त्याला छान चिटकतो चिकनला. आता आपण हे ना 10 ते 15 मिनटं शिजवून घेऊ. आता हे जे कांदा ते ना परतत होतं आपण, तर आता इलायची टाकू. आणि इकडं आलं लसूण पेस्ट बारीक करून घ्यायची, जास्त नाही लागत, एकदम थोडीशी. हे भाजून झालं आहे आता मसाला आपला. आता हे बघा आपण बघू शकतो एकदम बारीक बारीक 10 ते 15-20 मिनटं जवळजवळ मी मोजून भाजलाय हा मसाला. आता गॅस बंद करू. तर इथं दुसऱ्याकडे येते ना बटर टाकून घ्यायचे. असं बटर भेटतं ते टाकायचं. दोन बॉक्स टाकलेत मी. हे 10 रुपयाला एक पडतं बॉक्स, तो 2 टाकलेत मी, म्हणजे 20 रुपयाचं बटर टाकले. तुम्ही डायरेक्ट 20वाली जी बॉक्स भेटतो ना तो टाकला तरी चालेल. आता हे असं मस्तपैकी बटर गरम होऊन द्यायचे.
माझं बटर बघू शकता तुम्ही किती गरम झाले. आता आपण ह्याच्यात अजून थोडंसं टाकू बटर, एकदम थोडंसं, म्हणजे त्या डब्याला उरले टाकते मी. तशी काय खास गरज नाहीये, पण उरले म्हणून टाकते थोडंसं. आता ह्याच्यात आपण ना चिकन पीस टाकून घ्यायचे. आता असे चिकन पीस टाकून घ्यायचे. असे एक एक करत मी सगळे टाकून घेतलेले आहेत. हळूहळू टाकायचे. माझं बटर थोडंसं जास्त गरम झाले, त्यामुळं गॅस बारीक केलाय मी. तुम्ही पण गॅस बारीक करूनच टाका, म्हणजे ते उडणार नाही. असे सगळे पीस टाकून घेतले मी. ह्याला आहे ना छानपैकी शिजवायचे. पूर्ण पण नाही भाजायचे, म्हणजे पूर्ण पण नाही शिजवायचे त्याला. एकदम आतून थोडंसं कच्चं राहिलं पाहिजे, म्हणजे जास्त गाळा होत नाही त्याचा. आता आपण इथे आहे ना तो कांदा जो भाजलेला आहे ना तो गार झाला आहे मस्तपैकी. आता तो आहे ना आपण टाकून घेऊया. आणि फ्रीजमध्ये ठेवलेला हा सगळं आपण टाकून घेऊ. आता याची एकदम फाईन पेस्ट करायची, एकदम बारीक. तोवर आपले चिकनचे पीस तयार होत झाले थोडेसे. एका साईडने आता पलटून घेऊ याला. असे पलटून घ्यायचे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. असे पलटून घेऊ. माझा एका हातात फोन होता, त्यामुळे मला ते पलटता नाही आले. असे चांगले पलटायचे. याला शिजवायचं छान. याला शिजायला खूप टाइम लागतो, पण आपल्याला पूर्ण पण नाही शिजवायचं, त्यामुळे ना हाफ शिजवायचं आपल्याला. आता हे ऑलमोस्ट शिजलेत बरं का, पण तरी थोडा वेळ आपण याला परतत राहू. मसाला पण याच्यात मस्तपैकी उतरून जाईल. ही भाजी चवीला खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. हे परत एकदा परतू. आणि मसाला आपण इथं असं बारीक करून घेतलेला फाईन पेस्ट एकदम. आता हे परतून घेतले आपण छानपैकी. याला तरी हो का आपण थोडंसं बघू शकता हे अर्ध शिजलंय, अजून थोडंसं शिजून झालंय हे. आता आपण हे काढून घेऊ. असं काढून घेतले. एक एक करत सगळे काढून घेऊ आणि गार व्हायला बाजूला ठेवायचे ते छानपैकी, म्हणजे चांगलं गार होतं. हा पीस लवकर निघतच नव्हता. असं घ्यायचंय. एकदम बारीक तुकडे करायचे. एकदम पण जास्त पण नाही, पण नॉर्मल थोडेसे बारीक तुकडे करायचे अशा हाताने. त्याला ते थोडेसे गरम आहेत, असे एवढे तुकडे करायचे त्याला. ही भाजी आहे ना एकदम पंजाबी ढाबे कसे असतात तशी लागते, म्हणजे ही पंजाबचीच आहे भाजी आणि चवीला खूप छान लागते. असे आपण सगळे तुकडे करून घेतले. आता लेग पीसची बारी. असे लेग पीस तर खूप छान लागते. असं काढून घ्यायचं आहे. हे हाडकं आहे ना सगळे बाजूला काढून घ्यायचे. त्याचे जे जो पार्ट असतो ना खायचा तोच काढून घ्यायचा आहे फक्त, आणि जे हाडकं आहे ते बाजूला काढून ठेवायचे. याने एवढं एक काम होतं आपलं की आहे ना खाताना हाडकं येत नाही, आणि ही भाजी चवीला खूप छान लागते. आता काढून घेतलीत आपण. आता इकडं कढई तापायला ठेवू. त्यात आता जिरी टाकू आणि कांदा टाकू. आता मस्तपैकी जिरी चांगली तडतडली. आता इथं कांदा टाकलाय. कांदा पण मस्त भाजतोय. आता परतायचं थोडंसं कांद्याला. मध्ये आता आपण आहे ना आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. थोडंसं भाजायचे, मग टाकूया आपण आलं लसूण पेस्ट. ते थोडंसं असं गॅस फुल आहे, त्यामुळे छान भाजले गेले हे. आता आलं लसूण पेस्ट टाकूया. थोडीशीच लागते, जास्त आलं लसूण पेस्ट नाही लागत, एकदम नॉर्मल थोडीशी. टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे. आता हे ना आपण जे लेग पीस आपण ठेवलेले ना त्याचं उरलेलं दहीचा जो भाग आहे ना
तो उरलेला आहे हा, तो आपण ह्याच्यात टाकून घेऊ. त्याने पण ग्रेव्हीची असं नाही का तर्री खूप छान येते. शक्यतो या भाजीला जास्त तर्री नाही येत, पण थोडीशी नॉर्मल येते, जास्त येत नाही. आता आपण हे वाटलेला मसाला टाकून घेऊयात. सगळा मसाला टाकून घ्यायचा. परतायचे थोडं थोडं करत. परतत राहायचं, त्याला खाली चिटकून द्यायचं नाही, मग नाहीतर ते खाली चिटकलं तर ते जळेल, त्यामुळे टेस्ट खराब होईल भाजीची. ते परतत राहायचं आपल्याला. 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं चांगलं. असं परतत राहायचं थोडं थोडं. त्याच्यात आपण बटर टाकूया. तेवढाच एकच बॉक्स टाकायचा. हे आपण बटर चिकन करतोय त्यामुळे जास्त बटर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, त्याच्याऐवजी तेल यूज करू शकता किंवा तूप. आता आपण चिकनचे पीस टाकून घेऊया. असे सगळे पीस टाकलेत मी. आता थोडंसं हलवायचं नॉर्मल. यात आता पाणी टाकूया. हे ना आपण मसाला वाटलेला ना त्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे पाणी, म्हणजे त्याच्यात मसाला जो राहिलेला असतो ना तो पण निघून जातो. असं थोडंच टाकायचं, थोडं थोडं टाकायचं सुरुवातीला पाणी, जास्त एकदम नाही टाकायचं, म्हणजे जास्त पातळ नाही होणार भाजी. आता याला हलवून घेऊ. आत्ताच याला मस्तपैकी दाटसरपणा आलाय. पण आपल्याला थोडी पातळ करायची भाजी. तुम्ही रोटी सोबत सुद्धा खाऊ शकता, भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता, पण ही चपाती सोबत खूप छान लागते. असं पाणी टाकले आपण एवढं. आता याला ना जर उकळी फुटून द्यायची अशी. याला असं शिजवत राहायचं छान. बारीक गॅसवर शिजवायचे. 10 ते 15 मिनटं शिजवायचे, म्हणजे थोडासा दाटसरपणा पण येतो याला. थोडं थोडं करत मिक्स करायचे आणि आपली भाजी तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया भाजी. ही भाजी नुसतं भातासोबत खाल्ली तरी छान लागते आणि चपातीसोबत तर खूपच छान लागते. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी धनश्री रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.